करवीर प्रयाग तीर्थ असणाऱ्या शिंगणापूर गावच्या विशाल तीर्थ अर्थात विशाळी यात्रेचा आज मुख्य दिवस होता। पंचगंगा नदीच्या काठावर धार्मिक कार्यक्रम आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत यात्रा उत्साहात पार पडली। आज पहाटेपासून पंचगंगा नदीत स्नान करण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती। भाविकांच्या सुरक्षेसाठी आपत्कालीन व्यवस्थाही तैनात करण्यात आली होती। येथील नृसिंह आणि महादेव मंदिरात भाविकांनी पूजा केली। दिवसभरात 10,000हून अधिक भाविकांनी विशाल तीर्थ यात्रेला हजेरी लावली होती। सकाळपासून आतापर्यंत 15 ते 20,000 भाविकांनी देवदर्शनासाठी शिंगणापूर तीर्थक्षेत्राला भेट दिली आहे आणि ग्रामपंचायतीनं आज या निमित्तानं सर्वत्र ग्रामपंचायत सर्व कर्मचारी असतील, सर्व सहकारी सदस्य, सरपंच, विविध संस्थांचे पदाधिकाऱ्यांच्या मार्फत जे नियोजन केले त्यासाठी गावकऱ्यांनी आणि सर्वांनी जे सहकार्य मोठ्या प्रमाणात केलेलं आहे। तसेच ग्रामपंचायत आणि अयोध्या फाउंडेशनच्या वतीनं कुस्ती स्पर्धा चालू आहेत। आता त्या ठिकाणी आम्ही भेट द्यायला निघालो आहे। अशा पद्धतीनं एक तीर्थक्षेत्राचा कार्यक्रम मोठ्या विशाल तीर्थाचा जे यात्रा आमची आहे उत्साहानं पार पडली आहे। येथील प्राथमिक शाळेच्या आवारात महाराष्ट्र केसरी पैलवान दीनानाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत अयोध्या फाउंडेशनच्या वतीने मुलामुलींसाठी कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आले होते। याचबरोबर गावातील तरुण मंडळांनी विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे। सायंकाळी पालखी सोहळा संपन्न झाल्यानंतर यात्रेचा समारोप झाला। रात्री उशिरापर्यंत भाविकांनी यात्रेचा आनंद घेण्यासाठी पंचगंगा नदीच्या काठावर गर्दी केली होती। बीपीएनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र।